माझं नाव वैभव अलका भानुदास लवाळे. काही लोकांनी माझ्याविषयी ऐकलं असेल, माहिती असेल, नसेल माहिती काही अडचण नाही. आता आपण परिचय करून घेतो आहेच. सगळ्यात आधी स्पॉटलाईट अकॅडमीचे माझ्या वतीने अनिकेत सरांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करू. त्यांनी आमचा एवढा सत्कार सन्मान केला. कृपया सरांसाठी एकदा छान जोरदार टाळ्या होऊ देत. सुशील सर असतील, अमृता मॅम असतील किंवा ऋषिकेश सर असतील. खरं तर या तिघांचाही अनुबंध असा आहे की माझा मेट्रोलॉजीचा इंटरव्ह्यू म्हणजे ज्यावेळेला इंटरव्ह्यूचं लिस्ट बाहेर पडली होती, म्हणजे पुढे चालून पदाविषयी तर माहीत नव्हतंच लोकांना मार्केटमध्ये, पण इंटरव्ह्यू घ्यायच्या संबंधाने ज्यावेळेस प्रश्न उत्पन्न झाला तर फार अगदी मोजक्या अकॅडमींनी इंटरव्ह्यूचे पॅनल अरेंज केले होते. त्यापैकी एक स्पॉटलाईट अकॅडमी होती. कारण काय माहिती आहे का, तुम्ही आता पुढे तुम्हाला कळेल की बरेच असे काही पदं आहेत ज्याच्याविषयी आपल्याला माहीत पण नसतं आणि आपण एक्झाम क्रॅक करून तिथे पोहोचतो, पण संसाधनं उपलब्ध नसल्यामुळे मग अडचण होऊन बसते. पण त्यांनी इंटरव्ह्यू उपलब्ध करून दिले आणि मला असं वाटते माझा एक वन ऑफ द असा इंटरव्ह्यू जो त्यांनी माझं सिलेक्शन झाल्यानंतरच्या काळामध्ये तो आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही तिकडे जाऊन त्या बघू शकता. म्हणजे मी आत्ता बोलते म्हणून नव्हे, तो तिथे अवेलेबल आहेच. आणि मला ऋषिकेश सर बोलले की उद्या ज्यावेळेस बोलाल त्यावेळेस आमच्या मुलांना काही सर डिस्क्रिप्टिव्हचे मुलं आहेत सगळे ना. हां, तर तुम्हाला मला हे सांगायला आवडेल मी राज्यसेवा 21, 22, 23, 24च्या म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मेन्स तर दिल्याच. आणि जे आमचं मेट्रोलॉजी पद आहे हे पदाचं सिलेक्शन माझं ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर होता याचा. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह दिला आणि मी राज्यात 14वा आहे आणि त्याच्यातला पेपर 2 मी राज्यात पहिला आहे. म्हणजे मला हे विशेषत्वानं सांगण्याचं कारण असं हा अर्थात अनिकेत सर आमचे 16वे आहेत. काही 1-2 मार्कांचा फरक आहे फार पडतं, म्हणजे आम्ही एकच लेवलला आहे. मला हे सांगण्याचा उद्देश असा की एक ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करणारा कालापंचा विद्यार्थी जर आज स्वतःला मॉडिफाय करून जी डिस्क्रिप्टिव्हची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करून जर त्या पदावर छान प्रकारे विराजमान होऊ शकतो तर मला इथे काही फार अवघड नाही आहे. आणि दुसरं म्हणजे मी स्पॉटलाईटविषयी बाहेर सांगताना नेहमी सांगतो की ज्यांनी आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये खूप छान काम करायला सुरुवात केली. आता मगाशी आम्ही ज्यावेळेस ऑफिसमध्ये बसलो होतो सरांनी मला बऱ्याच लोकांचे पेपर दाखवले, कदाचित तुमच्यातलेच काही लोक असावेत ते. आणि ते पेपर बघताना मला जाणवलं की अरे एवढ्या कमी वयात किंवा एवढ्या छान प्रकारे मांडणी मुलांची आहे आत्तापासून. आणि ज्यावेळेला तुम्ही स्पर्धेला उतराल म्हणजे तुमच्या बऱ्याच चेहऱ्यावर तरी असं वाटते खूप लहान असावेत तुम्ही. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस उतराल या ॲक्च्युअल स्पर्धेला किंवा काय त्यावेळेला जाणवेल तुम्हाला खूप तुमचा हा जो ब्रिज आहे किंवा जो फरक आहे तो कमी झालेला असेल. आणि तुम्ही कारण लोकांचा असं फार मोठा समज आहे की UPSC मुलंच इकडे फार काही छान करू शकतील. आणि आता आम्ही जे ऑब्जेक्टिव्हवाले आहेत किंवा MPSCवाले आहोत म्हणजे वाटेवर तुम्ही स्वतःला कुठल्या वलयात जरा ग्रामीण भागातले आहोत, तुम्ही कुठलं ते बॅकग्राऊंड घेऊन तिथे पुश करता स्वतःला ते माहीत नाही आपल्याला ना. ते आहे म्हणून थांबणार नाही आहे. म्हणजे तुमच्यासमोर बेस्ट एक्झाम्पल मी आहे, सर आहेत किंवा अजूनही आमचे जे मुलं आहेत ते सगळे MPSCवाले मुलं होतो. तरी आम्ही डिस्क्रिप्टिव्हचा छान पेपर क्रॅक केला आणि ओपनचा कट ऑफ करून पुढे गेलो आहे आम्ही. म्हणजे ते कास्ट वगैरे आपण जो विचार करतो तो आहेच आहे, त्यात ते वादच नाही, पण सुंदर मार्क घेता येऊ शकतात पण मिळेल. आणि माझा पेपर लिहिताना मला जाणवते म्हणजे जे मी आता रिकॉल करू शकतो आहे सिलेबस जो होता जो आम्हाला मेट्रोलॉजीला मिळाला होता. म्हणजे माझे रूम पार्टनर आहेत निलेश बिनवडे सर आणि दुर्दैवानं त्यांचं थोड्या मार्काने राहून गेलं याच्यामध्ये. पण त्यांनी मला कॉल करून सांगितलं की तुमचं नाव एका लिस्टमध्ये अजून आलं आहे, राज्यसेवेव्यतिरिक्त तर आहेच तुमचं नाव आलं. म्हटलं कशात आलं आहे सर, लिस्ट पडून म्हणजे बघा काय ते मेट्रोलॉजी नावाचं पोस्ट आहे. म्हटलं अच्छा मेट्रोलॉजी काय आहे. मग थोडंसं चेक केलं, पदाविषयी चेक केलं वगैरे. आणि मेन्सला म्हणजे न कळता मेन्सला पोस्ट होतो कारण मार्क्स चांगले होते मला. राज्यसेवेपेक्षा कट ऑफ जास्त लागला होता ह्या पदाचा. म्हणजे राज्यसेवेचा कट ऑफ त्या वर्षीचा 106 होता, 108 होता आणि मेट्रोलॉजीचा कट ऑफ 111 होता. म्हणजे कळलं ना मला, तो फरक जास्त होता. म्हटलं एवढं कठीण पद आहे का मग ते, असं विचार पहिला मनात आला. मग सिलेबस तर काढण्याचा प्रिंट म्हणजे आयोगाच्या वेबसाईटवरून काढला आणि सगळ्या अकॅडमीला फिरलो की बाबा काय आहे या पदाविषयी. नंतरून कळलं की कारण 81 पदं होते आणि 1991-92 नंतर आत्ता हे पद आलं होतं. म्हणजे अकॅडमीजला माहीत नव्हतं ना की आम्ही काही केलं पाहिजे. दरवर्षी पद आलं असतं तर गोष्ट वेगळी होती. मग तो नवीनच सिलेबस सगळंच नवीन ते बघितलं, डाउनलोड केलं, बघितलं. मग आता अभ्यास करायचा म्हणजे काय करायचा, काहीच नाही केलं. त्यातला एक कीवर्ड उचलला, गुगलला टाकला किंवा 1-2 पुस्तकं आम्हाला मिळाली होती. त्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही ते AK सहाने नावाचं पुस्तक होतं बोधा आणि फिजिक्समध्ये 1-2 पुस्तक होते. पण रॅन्डम पुस्तक म्हणजे सांगायचा मुद्दा काय ते कधी न वाचलेली अशी पुस्तकं होते. कीवर्ड उचलला, ChatGPT आहे किंवा मेटा आहे, N नंबर गोष्टी आम्ही दोघांनी वापरल्या, मी आणि माझ्या रूम पार्टनरनी. आणि त्याला चॉपअप केलं एका वर्डला आणि नोट्स काढल्या. 30 पेजच्या नोट्स होत्या. आणि तुम्हाला सांगायला आवडेल त्या 30 पेजच्या बाहेर प्रश्नपत्रिकासुद्धा गेली नाही. एवढं सुंदर अभ्यास झाला होता. मग 30 पेजच्या मध्ये कारण काय सिलेबसला धरून नोट्स काढल्या होत्या ना, मग सिलेबसला धरून त्यांनी पेपर सेट केला होता.
म्हणजे हे तुम्हाला सांगायला आवडेल मला, सर तुम्हाला सांगत असणार आहेत, तुम्हाला जो काही सिलेबस दिला आहे ना त्याच्याबाहेर जाऊ नका. आम्हाला जाताच येत नव्हतं कारण आम्हाला काही माहितीच नव्हतं. आणि इन राज्यसेवा मेन्स नंतर 8 दिवस मिळाले होते ह्या मेन्ससाठी. म्हणजे सगळा अभ्यास 6 दिवसांचा, त्यात एवढं सुंदर किंवा काय असं आहे. एनिवे, तर मला हे माझ्याकडनं काही कारण डिस्ट्रिब्युटरला मार्गदर्शन करणारा मी असू शकत नाही योग्य कॅन्डिडेट, पण मी जी एक्झाम दिली त्या अनुषंगाने सांगू शकतो काय केलं होतं आणि इथपर्यंत पोचलो. आणि आय होप तुमचं काही वेगळा प्रश्न असतील तर विचारा एका मिनटामध्ये, कारण बाकीचं मला वेगळं काही बोलायचं ते मी बोलेल. इफ यू हॅव एनी क्वेश्चन प्लीज आस्क, पदाविषयी किंवा अन्य काही असेल तर. टेलिग्राम चॅनल आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्ही ज्या अकॅडमीला आता कनेक्टेड आहात, म्हणजे टेलिग्राम चॅनल का म्हणतो मी, प्रत्यक्ष त्या वेबसाईटला जाणं आपण शक्य नाही. व्हॉट्सॲप आपण यूज करणं अपेक्षित नाही आहे टेक्निकली, ठीक आहे. म्हणजे मला असं वाटतं मी 8 दिवसापूर्वी व्हॉट्सॲप इन्स्टॉल केलं, एवढ्या वर्षानंतर 2020ला बंद केलं होतं. आणि केल्यानंतर मला पहिल्यांदा कळलं अच्छा स्टेटससाठी वेगळा तो आता कॉलम आला आहे. म्हणजे ते आधी काय होतं माहिती आहे का, ते वरती जायचं स्टेटस, म्हणजे खाली नावं असायचे चॅटिंगचं आणि वरतीच स्टेटस असायचं आणि क्लिक केलं की ते सुरू व्हायचं 1 2 3 4 वाटत. आता त्यांनी वेगळं स्टेटस अपडेट नावाने ते काहीतरी कॉलम आहे तो, म्हणजे असे 4 कॉलम केलेत. म्हटलं अच्छा एवढं त्यातनं बाहेर पडलो आम्ही त्या फ्लोच्या. म्हणजे एवढं तुम्हाला थोडं म्हणजे डिटॅचमेंट पाहिजेत गोष्टींकडे. सो टेलिग्राम मला असं वाटतं की त्यातल्यात बरं आहे. लोक तिकडे उद्योग करतात, पण मला असं आत्तापुरतं आपण कारण आता अभ्यासानिमित्त बसलो आहोत, आपण त्यावरच बोलूयात, बाकीच्या गोष्टी नको बोलायला. सो टेलिग्रामवर बऱ्यापैकी मला असं वाटतं की ॲटलिस्ट बाकीच्या गोष्टी नाही आहेत, ठीक आहे. तिथे आता व्हिडिओ कॉल सर टेलिग्रामवर सुद्धा व्हिडिओ कॉल आहे आता, त्यामुळे मोठी अडचण आहे आता. असं सरांची विनोदबुद्धी खूप प्रसंगाने आहे, ठीक आहे. सो असं आहे, मी सरांना मगाशीच म्हटलं आमचं पद एवढं अनभिज्ञ पद होतं. मी एका क्लासमध्ये गेलो होतो, त्यांना सांगितलं की मी असं निवड झाली माझी. ते म्हणाले आता हे जे वैभववाळे आमच्यात आलेले आहेत ते आता म्हणजे वजनामापाचं आहे ना आमचं, ते म्हणाले आता इथून पुढे हवामान खात्याचा कुठलाच अंदाज चुकणार नाही. त्या पदाविषयी सुद्धा काय माहीत नव्हतं आम्हाला. एवढं आहे. एनिवे, हा प्रवासाचा मैदान आहे, छान आहे, गॅझेटेड पोस्ट आहे, काम करायला खूप स्कोप आहे. डिपार्टमेंटमध्ये आमचे बहुतेक लोक पुढच्या 2-3 वर्षामध्ये रिटायर होणार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं आमच्या खूप अपेक्षा आहे की तुम्ही या डिजिटल गोष्टी करा. आमच्यापैकीचं काही त्यांनी आता स्कॅनरचं इंट्रोड्यूस करण्याचा मुद्दा केलेला आहे, अशा n नंबर इश्यूज आहे. सो दॅट्स ऑल अबाउट माय पोस्ट किंवा हे जे आहे. आणि आम्हाला एक सक्त ताकीद आहे, फार काही बाहेर सांगू नका. त्यामुळे सुद्धा मी अगदी जास्त गोष्टी सांगणार नाही. त्यामुळे बाकी तुम्हाला जाणवेल आमचा इथून पुढे अख्ख्या महाराष्ट्रभरची पद आहेत, अख्खे फक्त 211 काही पद आहेत आमचे जुने इन्स्पेक्टर आणि आम्ही सगळे मिळून. तुम्हाला जाणवेल पुढे इथून पुढे तुम्हाला वजनाभावामध्ये खूप सारा मोठा बदल झालेला दिसेल, कारण आता शेवटी मी गेलो तिथे ना.